DNA fingerprinting or the DNA profiling. See here. What is mean by DNA fingerprinting or the DNA profiling? It is a technique which is used to identify a person with the help of DNA restriction analysis. म्हणजे हे असं एक टेक्निक आहे की ज्या टेक्निकचा उपयोग करून तो पर्सन म्हणजे ती व्यक्ती आयडेंटिफाय केली जाते, ओळखली जाते. कशाच्या माध्यमातून ओळखली जाते? विथ दी हेल्प ऑफ DNA रिस्ट्रिक्शन ॲनालिसिस. म्हणजेच ह्या DNA वरती जे जीन आहेत ते जीन्स आयडेंटिफाय केले जातात आणि त्यानुसार ती व्यक्ती ओळखली जाते, तिचं आयडेंटिफिकेशन केलं जातं. आणि हे जीन ॲनालिसिस हे DNA रिस्ट्रिक्शन ॲनालिसिसनं केलं जातं. म्हणून या टेक्निकला DNA फिंगरप्रिंटिंग म्हटलेलं आहे किंवा DNA प्रोफाइलिंग म्हटलेलं आहे. म्हणजे एखादी व्यक्ती या DNAच्या ॲनालिसिसवरती आयडेंटिफाय करणं म्हणजेच ते DNA फिंगरप्रिंटिंग म्हणजेच DNA प्रोफाइलिंग. वी डिफर फ्रॉम आवर पेरेंट्स ड्यू टू दी recombination of the paternal and the maternal genes. Also due to the frequent mutation occurs during the gamete formation. आपल्यामध्ये इवन आपल्या भावंडामध्ये सुद्धा वेगळेपणा आहे, डिफरंट कॅरेक्टर्स आहेत. आणि हा जो वेगळेपणा आहे, हा जो डिफरन्स आहे तो कशामुळे आहे? तर मॅटर्नल और दी पॅटर्नल रिकॉम्बिनेशन. ऑल्सो ड्यू टू दी म्युटेशन. म्युटेशन मीन्स सडन चेंज, अकस्मात चेंज होतो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनमध्ये. त्यामुळं काय केले जातात? वेगळे कॅरेक्टर्स, वेगळे ट्रेड्स एक्सप्रेस केले जातात. आणि हे म्युटेशन गॅमिट फॉर्मेशनच्या वेळेला होतं. मॅटर्नल आणि पॅटर्नल रिकॉम्बिनेशन होतं आणि त्यामुळं वेगवेगळे कॅरेक्टर्स डेव्हलप केले जातात. म्हणून इवन ट्विन्समध्ये सुद्धा काय असतो? फरक असतो. म्हणजे जुळीसुद्धा एकसारखी नसतात. का नसतात? तर यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन असतं आणि त्यामुळं वेगवेगळे ट्रेड्स किंवा वेगवेगळे कॅरेक्टर्स डेव्हलप केले जातात. ड्यू टू ऑल दीज फॅक्टर्स एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज इट्स युनिक जेनेटिक मेकअप. म्हणजे हे जे म्युटेशन आहे किंवा पॅटर्नल रिकॉम्बिनेशन आहे, मॅटर्नल रिकॉम्बिनेशन आहे, यामुळं प्रत्येक इंडिव्हिज्युअलला एक युनिक म्हणजेच विशिष्ट जेनेटिक मेकअप आहे. म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल्सचा जीनोम हा विशिष्ट आहे, युनिक आहे. आणि या जीनोम हा जो जीनोम आहे एका इंडिव्हिज्युअलचा तो दुसऱ्या इंडिव्हिज्युअलमध्ये पूर्णपणे मॅच होत नाही दुसऱ्या इंडिव्हिज्युअल बरोबर. त्यामध्ये थोडा तरी डिफरन्स असतो. म्हणजेच ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज इट्स युनिक जेनेटिक मेकअप अँड दिस युनिक जेनेटिक मेकअप ऑफ अन इंडिव्हिज्युअल इज कॉल्ड ॲज फिंगरप्रिंट. म्हणजे हा जो स्वतःचा जो विशिष्ट जेनेटिक मेकअप आहे प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा त्याला म्हणायचं आहे फिंगरप्रिंट. आणि हे जे फिंगरप्रिंट आहे ते DNAशी रिलेटेड आहे म्हणून त्याला DNA फिंगरप्रिंटिंग असं म्हणायचं आहे. सी हिअर. अँड दी टेक्निक विच इज यूज्ड टू आयडेंटिफाय ए पर्सन विथ दी हेल्प ऑफ DNA रिस्ट्रिक्शन ॲनालिसिस इज नोन ॲज DNA फिंगरप्रिंटिंग. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझमचा विशिष्ट जेनेटिक मेकअप आहे त्याला आपण फिंगरप्रिंट म्हणणार आहोत. आणि हे जे फिंगरप्रिंट आहे ती DNA ॲनालिसिसवरून ठरवली जाते म्हणून त्याला DNA फिंगरप्रिंटिंग असं म्हणतात किंवा DNA प्रोफाइलिंग असं म्हणतात. दिस टेक्निक वॉज फर्स्ट गिवन बाय ए ब्रिटिश जेनेटिस्ट डॉक्टर ॲलेक जेफरीस in 1984 and this DNA fingerprinting technique is based on the identification of the nucleotide sequence which is present in the DNA
DNA मॉलिक्यूल. बघा, DNA फिंगरप्रिंटिंगचं जे टेक्निक आहे ते कशावरती बेस्ड आहे, तर न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स की जो DNA वरती प्रेझेंट आहे त्याच्यावरती बेस्ड आहे. About 99.9% nucleotide sequence is same in all persons. म्हणजे आपण हे ह्युमन बीइंग मधलं बघतोय. ह्युमन बीइंग मध्ये सगळ्या ह्युमन्स मध्ये 99.9 न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स जो आहे तो सेम आहे, सारखा आहे. मीन्स only some sort of the nucleotide sequence is different from person to person, and due to only this some sort of the difference, each and every individual has its unique genetic makeup. म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्ती बरोबर मॅच होऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळी असते आणि हा जो वेगळेपणा आहे तो कशामुळे आहे, तर अतिशय थोडा डिफरन्स आहे. म्हणजे बघा 0.1चा फक्त डिफरन्स आहे आणि हा 0.1% न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स फक्त डिफरंट असतो पर्सन टू पर्सन मध्ये, आणि याचमुळं प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळी आहे. मीन्स this difference is only due to the some sort of the nucleotide sequence which is different in each and every person, and this different nucleotide sequence shows the unusual sequence of the 20 to 100 base pairs, and these 20 to 100 base pairs which are unusual sequence, and these base pairs are repeated several times, and this repeated base pair sequence is called as variable number of tandem repeats. व्हेरिएबल नंबर ऑफ टेंडेन रिपीट्स म्हणजे काय बघा, हा जो प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळेपणा आहे तो वेगळेपणा कशामुळे आहे, अतिशय थोड्या न्यूक्लियोटाइडचा जो सिक्वेन्स आहे तो वेगळा आहे, आणि तो काय आहे तर 20 ते 100 एवढेच बेस पेअर्स काय आहेत वेगळे आहेत, आणि ह्या ज्या बेस पेअर्स आहेत त्या सेव्हरल टाइम रिपीट होतात त्या जीनोममध्ये, आणि असा हा सेव्हरल टाइम रिपीटेड unusual sequence of the base pairs is called as variable number of tandem repeats, means VNTRS, and it is responsible for the variation in person to person. आणि हाच काय आहे वेगळेपणाचा मेन रिस्पॉन्सिबल फॅक्टर आहे की ज्याच्यामुळं पर्सन टू पर्सन व्हेरिएशन पाहायला मिळतं. That's why it is the key factor in DNA profiling, means the DNA fingerprinting. ही जी व्यक्ती आहे, एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा कशी वेगळी आहे ती कसं आयडेंटिफाय केलं जातं किंवा ती का वेगळी दिसते, तर ह्या व्हेरिएबल नंबर ऑफ टेंडेन रिपीट्समुळं, आणि त्यालाच म्हणायचं आहे DNA profiling. And the length of the DNA sequence which has variable number of tandem repeats is different in each individual. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक माणसांच्या मध्ये हा जो व्हेरियल नंबर ऑफ टेंडेन्स रिपीट्स जो आहे तो वेगवेगळा असतो, आणि हा प्रत्येक याच्यामध्ये वेगळा असतो म्हणून वेगळे कॅरेक्टर्स प्रत्येकामध्ये डेव्हलप झालेले असतात. म्हणून एक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीची कार्बन कॉपी होत नाही, एक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्ती बरोबर पूर्णपणे आयडेंटिकल नसते, म्हणजेच त्याचे कॅरेक्टर्स आयडेंटिकल नसतात आणि त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स असतात. हे व्हेरिएशन्स कशामुळे असतात, ओनली ड्यू टू दी लेंथ ऑफ DNA सेगमेंट विच हॅज व्हेरिएबल नंबर ऑफ टेंडेन रिपीट्स.
म्हणजे ह्या बेस पेअरचा जो व्हेरिएबल नंबर आहे त्या व्हेरिएबल नंबरवरून त्या DNA ची लेंथ ठरवली जाते आणि ही लेंथ थोडी जरी बदलली तरी त्या पर्सनमध्ये वेगळे कॅरेक्टर्स डेव्हलप होतात आणि त्याच्यामुळे काय होतं, डिफरन्स निर्माण होतो, विविधता निर्माण होते. म्हणूनच आपण सर्वजण एकमेकांसारखे अगदी मिळते जुळते नाही आहे, आपल्यामध्ये फरक आहे. इवन बहीण भावांच्या मध्ये सुद्धा फरक असतो, दोन बहिणीमध्ये फरक असतो, दोन भावांच्या मध्ये फरक असतो. हा कशामुळे असतो तर ड्यू टू दी लेंथ ऑफ DNA सिक्वेन्स विच हॅज व्हेरिएबल नंबर ऑफ टेंडेंट रिपीट्स. देन स्टेप्स ऑफ दी DNA फिंगर प्रिंटिंग. हे जे DNA फिंगर प्रिंटिंगचं टेक्निक आहे त्याच्या स्टेप्स कोणत्या आहेत बघा. फर्स्ट स्टेप इज द आयसोलेशन ऑफ DNA. आता आयसोलेशन मीन्स कलेक्शन. कशाचं कलेक्शन केलं जातं, जिनेटिक मटेरियलचं कलेक्शन केलं जातं, म्हणजेच DNAचं कलेक्शन केलं जातं. इट इन्व्हॉल्व्स दी कलेक्शन ऑफ दी very minute tissue sample in the form of blood or hair roots or the skin. याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व होतं बघा, आयसोलेशन ऑफ DNA सॅम्पल. हा DNA कशामधून एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे तर ब्लड सॅम्पल, हेअर रूट्स जे आहेत ते, स्किनचा तुकडा असेल स्किनमधून. म्हणजेच हे जे सॅम्पल आहे टिश्यू सॅम्पल, हे टिश्यू सॅम्पल अतिशय स्मॉल अमाऊंटमध्ये रिक्वायर असतं. मीन्स फॉर दी DNA फिंगर प्रिंटिंग दी टिश्यू सॅम्पल इज रिक्वायर्ड इन व्हेरी स्मॉल अमाऊंट. ब्लडचा एक ड्रॉप जरी मिळाला तरी त्या ड्रॉपचा यूज करून आपण हे ॲनालिसिस करू शकतो. हेअर रूट्स आहेत, नंतर स्किनचा थोडासा तुकडा मिळाला तरी सुद्धा आपल्याला त्याच्यावरून त्याचं ॲनालिसिस करता येतं. मीन्स ओनली स्मॉल अमाऊंट ऑफ दी टिश्यू लाईक दॅट ऑफ दी ब्लड, हेअर रूट्स अँड दी स्किन इज रिक्वायर्ड फॉर दी DNA fingerprinting, and from this tissue sample or the cells the DNA is isolated or the recovered. या सॅम्पल मधून हा DNA आयसोलेट केला जातो जो DNA फिंगर प्रिंटिंग साठी वापरला जातो. The next step is the restriction digestion, and this restriction digestion is carried out by using the enzyme restriction enzyme. आता हे जे रिस्ट्रिक्शन एन्झाईम जे आहे याचा उपयोग करून हा DNA जो आहे तो DNA डायजेस्ट केला जातो. मीन्स the isolated DNA is treated with the restriction enzyme which cuts the DNA molecule into many small fragments or the segments of the variable length. See here. ह्या रिस्ट्रिक्शन डायजेशन मध्ये काय केलं जातं, हा जो ब्लड सॅम्पल, हेअर रूट्स आहेत, स्किन मधला जो DNA आहे तो DNA मोडला जातो. दिस DNA molecule is broken down into segments or the fragments of the variable length. म्हणजे एकाच आकाराचे ते DNA चे तुकडे होत नाही तर वेगवेगळ्या लेंथचे, वेगवेगळ्या लांबीचे DNA चे तुकडे केले जातात बाय युजिंग दी रिस्ट्रिक्शन एन्झाईम. अँड this restriction enzyme plays an important role in breaking the large DNA molecule into many small fragments, and this phenomenon is called as restriction fragment length polymorphism. बघा, ज्या फेनॉमेनॉन मध्ये हा जो लांब DNA असतो तो DNA मोडला जातो, तोडला जातो छोट्या छोट्या तुकड्यांच्या मध्ये आणि या तुकड्यांची लांबी सारखी नसते आणि याच फेनॉमेनॉनला रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमरायझेशन असं म्हणतात, RFLP. आणि हे जे आहेत हे फेनॉमेनॉन रिस्ट्रिक्शन एन्झाईम वापरून केले जातात. These restriction enzymes acts as the molecular scissors or the biological scissors. बघा,
मॉलिक्युलर सीझर्स किंवा बायोलॉजिकल सीझर्स म्हणायचं आहे, किंवा मॉलिक्युलर नाईव्ज किंवा बायोलॉजिकल नाईव्ज म्हणजे चाकू, सीझर म्हणजे कात्री. म्हणजे हे काय आहेत, बायोलॉजिकल सीझर्स आहेत, मॉलिक्युलर सीझर्स आहेत की जे DNA जो आहे तो DNA तोडण्यामध्ये, कापण्यामध्ये युजफुल आहेत. देन नेक्स्ट स्टेप फिंगर प्रिंटिंगची आहे, ती आहे जेल इलेक्ट्रोफोरेसिस. आता या जेल इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये काय केलं जातं, पर्टिक्युलरली दी DNA सॅम्पल्स आर लोडेड फॉर जेल electrophoresis and this DNA samples are loaded for agarose gel electrophoresis under an electric influence. म्हणजे बघा agarose gel electrophoresis आहे. हे जे agarose आहे ते हे पॉलिसॅकराइड आहे आणि याचा जेल इलेक्ट्रोफोरेसिस असतं. याच्यावरती काय केलं जातं, हे DNAचं सॅम्पल लोड केलं जातं अंडर अँड इलेक्ट्रिक इन्फ्लुएन्स, म्हणजे इलेक्ट्रिक करंटचा वापर केला जातो. ड्यू टू दी इलेक्ट्रिक इन्फ्लुएन्स दी निगेटिव्हली चार्ज DNA फ्रॅगमेंट्स मूव्ह टुवर्ड दी पॉझिटिव्ह पोल. म्हणजे बघा इथं इलेक्ट्रिकल इन्फ्लुएन्स वापरल्यामुळं DNA हा निगेटिव्हली चार्जड आहे आणि हा निगेटिव्हली चार्जड DNA पॉझिटिव्ह पोलकडे अट्रॅक्ट केला जातो. And this movement depends on the length of the fragments and it results in the formation of the bands. बघा आता हा जो अगारोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस आहे, म्हणजे असा एक पूर्ण कंप्लीट पेपर आहे असं कन्सिडर करा आणि त्याच्यावरती हे काय आहेत, जे फ्रॅगमेंट्स आहेत DNAचे ते अप्लाय केलेले आहेत, लोड केलेले आहेत. आता हे DNAचे जे फ्रॅगमेंट्स आहेत ते कसे रन होतील, तर जेवढी DNAची लेंथ जास्त असेल तेवढं ते DNAचे जे फ्रॅगमेंट्स आहेत किंवा सेगमेंट्स आहेत ते कमी वेगाने धावणार किंवा कमी डिस्प्लेसमेंट दर्शवणार. आणि जे DNAचे सेगमेंट्स लहान आहेत, त्यांची लांबी कमी आहे, ते वेगाने किंवा फास्ट पुढे सरकणार. त्यामुळं काय होतं, वेगवेगळे बँड्स काय होतात पेपरवरती तयार होतात आणि याला म्हणायचं आहे जेल इलेक्ट्रोफोरेसिस. अँड ड्युरिंग दिस electrophoresis the double stranded DNA is converted into single stranded DNA by the alkali treatment. म्हणजे या इलेक्ट्रोफोरेसिसच्या वेळेलाच हे DNA जे स्ट्रँड्स आहेत त्यांच्यावरती अल्कलीची ट्रीटमेंट केली जाते. त्यामुळं डबल स्टँडर्ड DNA आहे तो सिंगल स्टँडर्ड DNA मध्ये कन्वर्ट केला जातो आणि परत हे DNAचे जे फ्रॅगमेंट्स आहेत ते मूव्ह केले जातात. त्याला म्हणायचं आहे जेल इलेक्ट्रोफोरेसिस. आता हे जे जेल इलेक्ट्रोफोरेसिस ॲक्च्युअली कशी केलं जातं ते डायग्रॅमॅटिकली मी तुम्हाला नंतर सांगते. अगोदर या स्टेप्स आपण समजावून घेऊया. नेक्स्ट जी स्टेप आहे ती सदर्न ब्लॉटिंग आहे. आता सदर्न ब्लॉटिंगमध्ये काय केलं जातं, पर्टिक्युलरली दी सेपरेटेड DNA फ्रॅगमेंट्स आर ट्रान्सफर्ड टू ए नायलॉन मेम्ब्रेन ऑर ए नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर. हा नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर असतं किंवा नायलॉनचं मेम्ब्रेन असतं, त्याच्यावरती हे जे सिंगल स्टँडर्ड DNA आहेत ते ट्रान्सफर केले जातात. अँड ब्लॉटिंग म्हटलेलं आहे, हा फिल्टर पेपर आहे. त्यामुळं काय होतात, दीज DNA स्ट्रँड्स ब्लॉट्स ओव्हर दी नायलॉन मेम्ब्रेन ऑर दी नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर. त्या फिल्टर पेपरवरती जसं आपण साधा फिल्टर पेपर त्याच्यावरती जर वॉटर ड्रॉप टाकला तर तो तिथं ॲब्सॉर्ब केला जातो, तसं किंवा तो ब्लॉट केला जातो. तशा पद्धतीनं हे जे DNA स्ट्रँड्स आहेत ते नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवरती काय केलं जातं, ते ॲब्सॉर्ब केले जातात, त्याचं ब्लॉटिंग केलं जातं. आणि हे जे ब्लॉटिंग आहे ते नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवरती केलं जातं बाय प्लेसिंग इट ओव्हर दी ॲगारोज जेल. म्हणजेच हा जो नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर आहे किंवा नायलॉन मेम्ब्रेन आहे ते ह्या ॲगारोज जेलवरती ठेवलं जातं आणि त्यामुळं हे ॲगारोज जेल आहे त्यामधला जो DNA आहे, सिंगल स्टँडर्ड DNA आहे,
ते या नायट्रोसेल्युलोज पेपरवरती काय होतात, ब्लॉट होतात. म्हणजेच ह्या अगारस जेलवरचे जे DNA स्ट्रँड्स आहेत ते या नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवरती येतात किंवा नायलॉन मेम्ब्रेनवरती येतात. Then next is the selection of DNA probe. Then what is mean by DNA probe first of all? This DNA probe is nothing but a single stranded DNA of which the sequence is known. Genetic sequence जो आहे त्या DNA सिंगल स्टँडर्ड DNAचा तो नोन असतो, म्हणजे माहीत असलेल्या सिक्वेन्सचा सिंगल स्टँडर्ड DNA, की ज्या सिंगल स्टँडर्ड DNA वरचा जो जेनेटिक सिक्वेन्स आहे तो माहीत आहे, अशा DNAच्या सेगमेंटला काय म्हणायचं आहे, DNA probe. And this DNA probe is obtained by the cDNA preparation method. Means cDNA means complementary DNA preparation method, and it is labeled with the radioactive isotope. म्हणजे बघा, हा जो कॉम्प्लिमेंटरी DNA प्रिपरेशन टेक्निक वापरून सिंगल स्टँडर्ड DNA तयार केला जातो, की ज्या DNAच्या स्ट्रँडचा न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स माहीत आहे, आणि त्याला आपण काय म्हणणार आहोत, DNA प्रोब म्हणणार आहोत. आणि हा जो DNA प्रोब आहे तो रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोपनी लेबल केला जातो. म्हणजेच हा जो DNA प्रोब आहे तो आपल्याला इझिली आयडेंटिफाय करता येतो या नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवरती. देन नेक्स्ट स्टेप, द हायब्रिडायझेशन. आता या हायब्रिडायझेशन टेक्निकमध्ये किंवा स्टेपमध्ये नेमकं काय केलं जातं बघा. दिस सिंगल स्टँडर्ड DNA प्रोब पेअर्स विथ दी कॉम्प्लिमेंटरी बेस सिक्वेन्स ऑफ दी होस्ट DNA स्टँड. म्हणजे जे नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवरती सिंगल स्टँडर्ड DNA ब्लॉट केलेला आहे, या DNA बरोबर हा सिंगल स्टँडर्ड DNA काय करतो, पेअरिंग करतो आणि हायब्रिड DNA तयार होतो. आणि त्याच हायब्रिड DNAला काय म्हणतात, DNA हायब्रिड्स. बघा, म्हणजे ज्या सिंगल स्टँडर्ड DNAचा सिक्वेन्स माहीत आहे त्याला प्रोब म्हणतो, आणि ह्या प्रोबचं पेअरिंग काय केलं जातं, नायट्रोसेल्युलोज पेपरवरती जो अननोन सिक्वेन्स असलेला DNA स्टँड आहे त्याच्याबरोबर पेअरिंग होतं. आणि याचं पेअरिंग याच्याबरोबर झाल्यामुळं आपल्याला लक्षात येतं, तुम्हाला माहिती आहे DNAचं स्ट्रक्चर तुम्ही शिकलेलं आहात, DNAमध्ये ATGC पेअर्स असतात. म्हणजेच ॲडिनिन पेअर्स विथ ग्वानिन अँड सायटोसिन ऑलवेज पेअर्स विथ दी adenine always pairs with the thymine and the cytosine always pairs with the guanine. म्हणजे ATGC ज्या पेअर्स आहेत त्या ठरलेल्या असतात. आणि हा जर नायट्रोजन बेसचा सिक्वेन्स आपल्याला या DNA प्रोबवरचा माहीत असेल तर बरोबर त्याच्याच याच्यावरती ॲडिनिन असेल तर इथला जो अननोन DNA स्टँड आहे त्याच्यावरचा थायमिन त्याला मॅच होणार. म्हणजे हे जे कंपॅरेटिव्ह बेस पेअरिंग झाले की आपल्याला त्याचा सिक्वेन्स आयडेंटिफाय करता येतो, आणि हा हायब्रिड DNA तयार होतो, की जो DNA हायब्रिड्स म्हणून आपण काय केला जातो, ओळखतो. हे झालं हायब्रिडायझेशनमध्ये. आणि लास्ट स्टेप आहे ती आहे फोटोग्राफीची स्टेप आहे. या फोटोग्राफीच्या स्टेपमध्ये नेमकं काय केलं जातं. The nitrocellulose filter paper is photographed on a X-ray film by the autoradiography, and this film is used to determine the presence of hybrid DNA. म्हणजेच हा जो नायट्रोसेल्युलोज पेपर आहे की ज्याच्यावरती हा प्रोब DNA आणि ओरिजिनल जो DNA आहे त्याचं पेअरिंग झालेलं आहे, हायब्रिड DNA तयार झालेले आहे, डबल स्टँडर्ड DNA. आणि हे जे हायब्रिड DNA आहेत ते एक्सरे फिल्मवरती काय केले जातात, रेकॉर्ड केले जातात, फोटोग्राफ केले जातात बाय ऑटोरेडिओ फोटोग्राफी. म्हणजे जसं आपण एखादी फोटो डेव्हलप करतो तशाच पद्धतीचं हा नायट्रोसेल्युलोज पेपर एक्सरे फिल्मवरती डेव्हलप केला जातो ऑटोरेडिओग्राफी वापरून. आणि त्यामुळं काय होतं
त्या एक्सरे फिल्मवरती वेगवेगळ्या ठिकाणी बँड्स तयार होतात आणि या बँड्सवरून आपण तो DNA काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. आता हे जे टेक्निक आहे ते टेक्निक कशा पद्धतीचं आहे ते बघा. बघा हे जे सॅम्पल आहे ते सॅम्पल दाखवलेलं आहे की जो सॅम्पल कशाच्या फॉर्ममध्ये असेल, ब्लडच्या फॉर्ममध्ये असेल किंवा एखादा स्किनचा तुकडा असेल किंवा हेअर रूट असेल. हे जे सॅम्पल आहे हे सॅम्पल एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे. या सॅम्पलमधून काय केलेलं आहे, आयसोलेशन ऑफ दी DNA, म्हणजे हा DNA आयसोलेट केलेला आहे. हा जो DNA आहे तो काय आहे, डबल स्टँडर्ड आहे. त्यानंतर या DNAला काय रिस्ट्रिक्शन एन्झाईम वापरून काय केलेलं आहे, त्या DNAचं डायजेशन केलेलं आहे, रिस्ट्रिक्शन डायजेशन. म्हणजेच दिस लॉंग मॉलिक्यूल ऑफ दी DNA इज कट into many small DNA fragments or the segments of variable length. बघा हे जे DNA चे सेगमेंट्स आहेत ते वेगवेगळ्या लेंथचे आहेत, त्यांची लेंथ जी आहे ती सारखी नाही आहे. आणि हे जे रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स आहेत ते रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स मॉलिक्युलर सीजर्स किंवा बायोलॉजिकल सीजर्स म्हणून वापरले जातात. म्हणून ह्या रिस्ट्रिक्शन एन्झाईममुळे हा DNA काय केला जातो, कट केला जातो स्मॉल सेगमेंटमध्ये, फ्रॅगमेंटमध्ये, आणि त्यांची लेंथ जी आहे ती लेंथ एकसारखी नसते. मग हे जे DNA फ्रॅगमेंट्स आहेत ते काय केले जातात, इलेक्ट्रोफोरेसिस त्यांचं केलं जातं. या इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये काय केलं जातं, हा नायट्रोसेल्युलोज ॲगारोज जेल आहे आणि या ॲगारोज जेलवरती हे DNAचं सॅम्पल पोअर केलं जातं. त्यामुळं काय होतं बघा, ज्या DNA फ्रॅगमेंट्सची लेंथ जास्त आहे ते कमी मूव्ह होणार. इथं ह्या फिल्टर पेपरवरती, ह्या ॲगारोज जेलवरती हे अप्लाय केल्यानंतर हे सॅम्पल ज्यांची लेंथ जास्त आहे ते कमी मूव्ह होणार, ज्यांची लेंथ कमी आहे DNA सेगमेंटची ते काय होणार, जास्त मूव्ह होणार. मग अशा पद्धतीनं काय होणार, वेगळ्या प्रकारचे इथं बँड डेव्हलप होणार. हा जो इलेक्ट्रोफोरेसिस झाल्यानंतर हा जो ॲगारोज जेल आहे तो काय केला जातो, सदर्न ब्लॉटिंगला अलाव केला जातो. म्हणजे काय बघा, हा जो ॲगारोज जेल आहे त्याच्यावरती हा नायट्रो सेल्युलोज पेपर आहे, फिल्टर पेपर किंवा नायलॉन मेम्ब्रेन आहे, ते याच्यावरती ठेवलं जातं. त्यामुळं काय होतं, हे जे सॅम्पल आहे DNAचं ते याच्यावरती ब्लॉट होतं, इथं ॲब्सॉर्ब होतं. आणि हा नंतर नायट्रोसेल्युलोज पेपर जो आहे तो काय केला जातो, हायब्रिडायझेशनसाठी वापरला जातो, की ज्याच्यामध्ये काय केलं जातं, हा जो स्टँड्स आहेत, सिंगल स्टँडर्ड जो DNA प्रोब्स आहेत ते DNA प्रोब्स इथं ॲड केले जातात आणि इथं काय केलं जातं, त्याचं पेअरिंग होतं आणि या नायट्रोसेल्युलोज पेपरवरती डबल स्टँडर्ड DNAचे हे सेगमेंट्स तयार होतात. आणि याच्यामुळे काय केलं जातं, ह्याच्यात सुद्धा काय केले जातात, हे लेंथनुसार काय झाले, इथं बँड्स तयार झालेले आहेत, इथं बँड्स तयार होतात. हे जे हायब्रिडायझेशन होतं DNAचं, DNA हायब्रिड्स तयार होतात, ते काय केले जातात, एक्सरे फिल्मवरती घेतले जातात, ते फोटोग्राफीला अलाव केले जातात. आणि ही जी एक्सरे फिल्म जी आहे ती ॲटो रेडिओग्राफीनी डेव्हलप केली जाते आणि या फिल्मवरती आपल्याला असे काय मिळतात, वेगवेगळे बँड्स मिळतात की जे स्पेसिफिक DNA दर्शवतात. म्हणजे त्याच्यामधला जो न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे तो आपल्याला माहीत होतो का, तर आपण हे काय नॉन न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स असलेले DNA प्रोब्स वापरलेले आहेत म्हणून. आणि हे जे सगळं टेक्निक आहे ते टेक्निक आहे फिंगरप्रिंटिंगचं आहे. म्हणजेच बघा, एखादा पर्सन हा DNA ॲनालिसिसवरून आयडेंटिफाय करणं म्हणजेच काय आहे, DNA फिंगर प्रिंटिंग आहे किंवा DNA प्रोफाइलिंग आहे. देन लास्ट पॉइंट इज द ॲप्लिकेशन्स ऑफ दी DNA फिंगर प्रिंटिंग. आता ह्या DNA फिंगर प्रिंटिंगचे सिग्निफिकन्स, युजेस, ॲप्लिकेशन्स काय आहेत बघा. इट इज यूज्ड टू सॉल्व दी प्रॉब्लेम्स ऑफ दी रेप केसेस
as well as to solve the some complicated murder cases. मी याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं आहे, मर्डर केसेस असतील, कॉम्प्लिकेटेड केसेस असतील, कुणी कुणाचा मर्डर केला हे माहीत नाही, किंवा जो विक्टिम आहे ज्याचा मर्डर झालेला आहे तो नेमकं कोणती व्यक्ती आहे ते शोधून काढणं, हे याच्यामध्ये हे DNA फिंगरप्रिंटिंग अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या व्यक्तीचं थोडंसं ब्लड सॅम्पल मिळालं किंवा एखादा स्किनचा तुकडा मिळाला, हेअर रूट मिळालं, तरीसुद्धा त्याच्यावरून ती व्यक्ती आयडेंटिफाय केली जाते. म्हणून ह्या DNA फिंगरप्रिंटिंगचा याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल आहे. अल्सो रेप केसेसमध्ये सुद्धा हे DNA फिंगरप्रिंटिंग सिग्निफिकंट आहे. इट इज ऑल्सो यूज्ड टू फाइंड आउट दी बायोलॉजिकल फादर or mother or both of the child in case of disputed parentage. म्हणजे अशा काही समाजात गोष्टी घडतात की अशा केसेसमध्ये आई वडील त्या मुलाचं अस्तित्व नाकारतात, किंवा त्या मुलाची आई कोण आहे, वडील कोण आहेत, असा जेव्हा प्रश्न उद्भवतो त्यावेळेला त्या मुलाचं आणि त्या आई वडिलांचं DNA फिंगरप्रिंटिंगच्या सहाय्याने ॲनालिसिस केलं जातं, आणि त्यांचे जर DNA मॅच झाले तर ते चाइल्ड आणि ते आई वडील आयडेंटिफाय केले जातात. अशा केसेसमध्ये DNA फिंगरप्रिंटिंग अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतं. ऑल्सो इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन ॲनालिसिस ऑफ दी पेडिग्री इन कॅट्स, डॉग्स, हॉर्सेस अँड दी ह्युमन्स. पेडिग्री म्हणजे फॅमिली हिस्ट्री, म्हणजे आपली वंशावळ म्हणतो आपण, जे वंशज आहेत ते कॅटचे वंशज, डॉगचे म्हणजे फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन काय आहे त्याच्यामध्ये हा स्टडी करण्यासाठी DNA फिंगरप्रिंटिंग महत्त्वाचं आहे. ऑल्सो इन केस ऑफ दी हॉर्सेस अँड दी ह्युमन्स, हॉर्सेसमध्ये सुद्धा हे पेडिग्री स्टडी करण्यासाठी वापरलं जातं, आणि ह्युमन